आमच्या भागात एक म्हातारे, त्याला नेत्र रोग झाला, नेत्र रोग. त्याला एका माणसाचे 2 माणसं दिसायचे, त्याला बायका 2 दिसायच्या, मेवण्या 2 दिसायच्या, घर 2 दिसायचे, दार 2 दिसायचे. बैल 2 दिसायचे, वखर 2 दिसायचे, पुरी 2 दिसायच्या, जावई 2 दिसायचे, मोबाईल 2 दिसायचे, ट्रॅक्टरचे मुटके 2 दिसायचे. आबा बाबा आता तर कळचच झाला बाबा. सगळं 2 दिसायचं महाराज. बायको म्हणे बाई पप्प्याची पप्पा एखादा डोळ्याचा डॉक्टर पहा बया, ते खासड तरी नीट करून आणा बया. आखे आंतरवेलीत वडी गुदरीत तोंड काढू दे ना बया. पाहुणे रावळे चांगला डोळ्याचा डॉक्टर पहा. ते संभाजीनगरला गेलं नेत्र रोग तज्ञाकडे. नीट ऐक बरं का, कोणाकडे गेलं नेत्र रोग तज्ञाची व्हिजिट केली, तिला म्हणे डोळ्याचं नीट करून आणतो. गेलो बया संभाजीनगरला. गेलो संभाजीनगरला, डॉक्टरने बोलवलं, कंपाऊंडरने. बाबा तुमचा नंबर आला चला. मात्र आतमध्ये गेलं. डॉक्टर म्हणे काय होतं? मात्र म्हणे लय चांगला माणूस होत, एका माणसाचे 2 माणसं दिसत्या, मला बायका 2 दिसत्या, मेवण्या 2 दिसत्या, घर 2 दिसत्या, भाकरी 2 दिसत्या, म्हशी 2 दिसत्या, बैल 2 दिसत्या, वखर 2 दिसत्या, नांगर 2, जावई 2, मेवण्या बी 2 दिसत्या. डॉक्टर म्हणे बाबा मूर्ख आहे तुम्ही एकट्यानं यायचे तर तिघ काला आले. कळलं का तुम्हाला? बरोबर आली रेंज तुम्हाला. बरं झालं आली. पेशंट 2 माणसं पाहत होत, डॉक्टर 3 माणसं पाहत होत. सुधरायचं कुणी कोणला? विठाला लई बेकार. काहींचे आजारच इतके डेंजर आहे. आपलं सरटीचं आंतरवेली सरटीचं मात्र दवाखान्यात गेलं. डॉक्टर म्हणे काय होतं? मात्र म्हणे डॉक्टर साहेब मी आंघोळ केली का मी वल्ला होतो, मी जेवण केली का मला भूकच लागत नाही, आणि मी चालायला लागलो का मी मागं पुढं पाय पडत आहे. डॉक्टर मी झोपलो का मला दिसतच नाही. डॉक्टर 1.5 तांब्या पाणी पिलो. आता काय करावं? मग नेमकी काय होतं बाबा एक्झॅक्टली सांगा. काही नाही, मी झोपलो का मला दिसतच नाही, आणि मी जेवलो का मला भूकच लागत नाही, आणि मी चालायला लागलो का मी मागं पुढं पाय पडत या, आणि मी आंघोळ केली का मी वल्लाच होतो. डॉक्टर हुशार होते तर आंतरवेली सराटीचे होते. आंतरवेली सराटीचे डॉक्टर होते. डॉक्टर म्हणे बाबा काय करू नका, रात्री उन्हात बसत जा. कळलं ना तुम्हाला? हे जसं आहे मग ऐका. कमी वेळात कमी शब्दात डॉक्टरकडे. आपल्या बॉडीचा कोण आहे? डॉक्टर आहे. मेन माणूस कोण आहे? आपल्या बॉडीचा डॉक्टर माणूस आहे. मग त्या डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याला कमी शब्दात कमी वेळात तुमचा आजार सांगा. ते डॉक्टर तुम्हाला इंजेक्शन देतील, टॅबलेट देतील, सलाईन घेतील आणि हेल्दी करतील. ऐका. मग जसं आपल्या या सर्वांग बॉडीचा, आपल्या तालुक्याच्या जिल्ह्याचा, महाराज तालुक्याचा जिल्ह्याचा डॉक्टर, गावातला डॉक्टर या बॉडीचा, मग डॉक्टरकडे गेल्यानंतर तो इंजेक्शन टॅबलेट देऊन आपले आजार बरे करतो. तसा वारकरी संप्रदायाचा हिंदू धर्माचे 2 डॉक्टर आहे. एक पंढरपुरात 28 युगे झाले विटेवर उभा आहे, आणि दुसरा माझा छत्रपती शिवाजी राजा. मग जोपर्यंत देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख. देव निवारील मुक्का
भूक देवा सांगू सुख दुःख. अरे देवाला सुख दुःख सांगा. काया वाचा मनाने शरण गेलात तर देव आपलं काम केल्याशिवाय राहत नाही. मग धर्मनीती आणि राजनीती एकत्र आली तर महाराज जगामध्ये माणसं सुखी झाल्याशिवाय राहत नाही. पण धर्मनीती आली तर राजकारण येत नाही आणि राजकारण आलं तर धर्मनीती येत नाही. पण ऐका, धर्मनीती आणि राजकारण एकत्र करून स्वराज्याची स्थापना करणारे माझे छत्रपती शिवाजीराजे महाराज. छत्रपती शिवाजीराजे लई आले लई गेले महाराज. पण ऐका महाराज, कोणत्याच बँकेत साधं अकाउंट नसलेला, कोणत्याही बँकेत साधं अकाउंट नसलेला आणि दोन्ही खिशे मोकळे असणारा जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस मनोज जरांगेंच्या रूपामध्ये या महाराष्ट्राने पाहिला. या महाराष्ट्राने पाहिला महाराज. लई आले लई गेले. अरे तो औरंग्या कळेल का? तो औरंग्या 5 लाखाचा फौज फाटा घेऊन मराठ्यांना रोखण्यासाठी आला होता. नीट शब्द ऐका. औरंग्या मराठ्यांना रोखण्यासाठी 5 लाखाचा फौज फाटा घेऊन आला होता. अरे आंतरवेली सराटीत दाखव मंत्रिमंडळ आला तरी हा वाघ वाकला नव्हता. हा वाघ वाकला नव्हता महाराज. काय सांगू तुम्हाला महाराज, लई आले लई गेले. या समाजाने महाराज मनोज पाटील जरांगेंना एवढं जवळ का केलं? अरे ज्याच्या खिशामध्ये महाराज म्हणजे ज्या माणसाच्या खिशामध्ये 1 रुपया नाही आणि जो निस्वार्थी भावनेनं 2 एकर जमीन समाजासाठी विकून जर क्रांती करीत असेल तर मला असं वाटतं त्या माणसाच्या मागं उभं राहायला काय अडचण रे. ऐका राधाऊ, माझे हात जोडून विनंती आहे. माझे वडील आलेले आहेत महाराज. माझ्या आईला यायचं होतं पण घरी साहेबीन सोंगायचा कार्यक्रम चालू आहे. आम्हाला शेती बाबा, आमच्या आई वडिलांनी खूप स्ट्रगल केलं. एकाने मला लई हिणून बोलतात लोक, कारण आम्ही ओपन आहे, तुम्ही खुला आहे ताई, तुम्ही खुला तुम्ही ओपन आहे, किती शिका तुमचं काय होणार नाही. महाराज मला 3 बहिणी आणि 1 भाऊ आहे महाराज. खूप हाल आहे आमची, खूप हाल होती महाराज. ज्ञानोबराय आणि तुकोबरायच्या आशीर्वादाने आता बरे दिवस आले. ऐका, मला या कीर्तनातून तुम्हाला इमोशनल करायचं नाही अख्ख्या महाराष्ट्राला किंवा कीर्तन ऐकणाऱ्यांना. आणि जे कोणी आरक्षणावर बोलते त्यांना मला इमोशनल करायचं नाही, पण आरक्षण का गरजेचं याची जाण मला तुम्हाला करून द्यायची आहे. माझ्या आयुष्यात सत्य घटना घडलेली मला आतापर्यंत समाजापुढे सांगायला कधी वेळ मिळाला नाही, कारण आरक्षण हा विषय कधी कुणी काढलाच नाही. आता हे आरक्षण माझ्या मनोज पाटील जरांग्यांनी लावून धरलं म्हणून समाजाला कळालं. नाही तर प्रत्येक घराघरात जा मराठी माणसाच्या महाराज काय त्या पोरांचे हाले. जेवढे काही महाराज आज आंतरवेली सराटीमध्ये एवढी क्रांती झाली महाराज. अरे लोक नावं ठेवतात, हे नावं ठेव ते नावं ठेव, पण मोठे मोठे ठेवतात. पण आंतरवेली सराटीमध्ये मी जेव्हा कायमचं येते मी इथं कीर्तनाला महाराज, हा माझा बाल्य किल्ला आहे. नेहमी लहानपणापासून इथं मी कीर्तनाला येते. तर महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केलं, कधी जातीभेद केला नाही. मला आंतरवेली सराटीचं कौतुक करावं वाटतं की प्रत्येक जातीचा माणूस आंतरवेली सराटीत महाराज राहतो, पण आमच्या मनोज पाटलाला कधी विरोध केला नाही. सगळ्या बरोबर आहे. अरे लाठी चार्ज झाला तोपर्यंत मनोज पाटील जरांगे कोणाला माहित नव्हते, आंतरवेली सराटी कोणाला माहित नव्हती. पण ज्या वेळेला व्हिडिओ व्हायरल केले ना, अरे ज्या मुलांनी व्हिडिओ काढले आणि ज्यांनी व्हायरल केले, अरे त्याला मानाचा मुजरा आहे महाराज. समाजापर्यंत ते व्हिडिओ गेले महाराज. हो, अरे आमचं शिवाजी महाराजांचं रक्त आहे. अरे परक्याच्या बाईवर हात न टाकणारे आमचे मावळे शिवाजी महाराज यांची शिकवण आहे. हरिपाठ करणाऱ्या बाया, भजन करणाऱ्या बाया मनोज जरांगांच्या या मंडपामध्ये महाराज उपोषणाला बसलेल्या माय मावल्या त्यांना दिसल्या नाही. आल्या तशा धडाधडा काठ्या मारल्या. अरे हे राज्य कुणाचं आहे, ही माती कुणाची आहे, आणि खुशाल तुम्ही मारता. अरे मारता तर मारलं, ज्या माय मावलीला उठता येत नाही तिला सुद्धा मारलं. एका माईला तर असं मारलं तिचं डोकं फुटलं. मगाची ते विजय भाऊ भेटले महाराज, आयुष्याचं ओळखण झालं त्या माणसाच्या कपाळाला महाराज. जाऊ द्या महाराज, त्यांनी काही करू द्या, पण माझे हात जोडून विनंती, आरक्षण कशासाठी पाहिजे ऐका महाराज. माझी मोठी बहीण, आम्ही तिचा तलाट्याला फॉर्म भरला होता. खूप सुंदर मार्क तिला पडले. पुलतांब्या या ठिकाणी आमचे वडील तिला घेऊन गेले, यादी लागणार होती त्या दिवशी महाराज, इंटरव्ह्यू होता, सगळं झालं महाराज. माझ्या बहिणीला मार्कही पडले, पण महाराज त्या माणसाने सरांनी सांगितलं, बेटा 4 वाजेपर्यंत थांबावं लागेल, अजून यादी जाहीर व्हायची आणि आरक्षणवाली यायचे राहिलेले महाराज. 85-80% पडलेली पोरगी. त्यावेळेला गाडी घोडं नव्हतं महाराज. माझ्या आई वडिलांनी खूप कष्ट केलेले, इतके कष्ट केले, घालायला कपडे सुद्धा नव्हते. ज्या बाईच्या घरी माझी आई कामाला जायची ना, त्या बाईच्या साड्या आणून माझ्या आईनं घातलेल्या आहे, आणि ज्या बाईच्या घरी कामाला गेली ना, त्या बाईचे कपडे आणून आम्ही घातलेले महाराज. एवढं लक्षात ठेवा. त्या मुलांचे कपडे त्या बाया आमच्या आईला द्यायच्या, आणि ते कपडे आमचं एवढं वैभव दिसतं ना तुम्हाला,
आमच्या गाड्या दिसते, आमचे कीर्तनाचे पैसे दिसतात, पण याच्या मागचं स्ट्रगल ऐका. मला कीर्तनकार व्हायचं नव्हतं दादा. माझ्या शाळेमध्ये ज्या वेळेला शिक्षक दिनाचा दिवस होता आणि माझ्या सरांनी मला सांगितलं का शीतल, म्हटलं काय सर, बाई शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकेला सरांना आराम देतात आणि मुलांना शिक्षक बनवतात, माहित असेल तुम्हाला. मला खूप आनंद झाला. मला साडी घालता येत नव्हती, मी माझ्या आईची साडी घेऊन मुलींकडे गेले. अगं आमच्या गावात शिक्षक दिन आहे आणि मला सरांनी मराठी शिकवायला लावेले, मराठी शिकवायचं म्हणे तुम्ही. मी साडी घातली आणि ते डस्टर घेतलं. ज्या वेळेला मी तो लेक्चर बोर्ड पुसला आणि मुलांना शिकवलं, खिडकीतून सरांनी येऊन माझं महाराज सगळं त्या कसं शिकवते ते ऐकलं. आणि संध्याकाळी ज्यावेळेस शिक्षक समारंभाचा समारोप होता त्यावेळेला स्टेजवरती मात्र सरांनी मला बोलून बक्षीस दिलं. महाराज का दिलं सांगू शीतल? म्हणलं काय सर, खूप छान शिकवतेस ग. अगं मला तुझ्यामध्ये शिक्षिकेचे गुण दिसतात, बोलण्याची ढबक दिसते, शिकवण्याची शब्द रचना दिसते. बाळा खूप शिक आणि शिक्षण घे आणि शिक्षिका होण्याचा प्रयत्न कर, मास्तरीण होण्याचा प्रयत्न कर. महाराज माझी बहीण ज्या वेळेला तळलट्टीची यादी लागली आणि यादी लागल्यानंतर भाड्याला यायला पैसे नव्हते, जो डबा माझ्या आईनं भाकरी पिठलं करून दिलं तेही उन्हानं इटलं. 5 वाजेपर्यंत माझा बाप पुलतांब्याला माझ्या बहिणीला घेऊन थांबला आणि महाराज ज्या वेळेला यादी लागली 46 आणि 45% 55% आरक्षण असणारे पुरीन पोरांची यादी लागली, माझ्या बहिणीचं नाव नाही लागलं. महाराज माझ्या बहिणीचं नाव नाही लागलं. नंतर आम्ही त्याच बहिणीला MA BEd, माझी बहीण आता नाशिकला आहे सर्व्हिसला. महाराज त्याच बहिणीला आम्ही MA BEd केलं आणि एका शाळेमध्ये कामाला महाराज सर्व्हिसला लावायचं म्हणून तिथं गेलो. विनंती केली त्या साहेबाला, साहेब म्हणे तुमचं काम होईल. मला इतका आनंद वाटला की काय माणूस आहे, काम होईल. मला वाटलं चला आमच्या घराण्यात कोणीतरी मास्तरीण होणारे, आनंद वाटला. पण जेव्हा त्या PA ना आम्हाला खोलीत नेलं, सांगितलं तुम्हाला 30 लाख रुपये डोनेशन द्यावं लागेल तेव्हा तुमची बहीण सर्व्हिसला लागेल, तेव्हा आरक्षणाची किंमत कळाली. महाराज मला माझा बाप कष्ट करतो, शेतीत पिकत, कधी पिकत नाही, कधी दुष्काळे, कधी पावसानं शेतीतलं पीक जात. पहिल्याच बहिणीला जर 30 आणि 40 लाख रुपये डोनेशन मागत असेल, काय करायचं ते शिक्षण. आणि या संप्रदायाकडे मी वळले. महाराज माझं शिक्षक व्हायचं स्वप्न अपूर्ण राहिलं. आरक्षण भेटलं ना, अशा कितीतरी मुली आहे, असे कितीतरी मुलं आहे का आरक्षणामुळे त्यांच्या स्वप्नावर पाणी पडलं. एवढं ध्यानात ठेवा, म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे. महाराज आपल्या समाजातल्या पोरांना आणि पुरींना मानाचा मुजरा आहे माझ्या मराठ्याच्या पोरांना आणि मराठ्याच्या बहिणीला. अरे आरक्षण नसताना जर एवढ्या क्रमांकानं पास होतात, आरक्षण भेटल्यावर काय करतील एवढं लक्षात ठेवा. महाराज विचार करण्यासारखी गोष्ट आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ऐका, एका पोरानं बापाला येऊन कवटळलं आणि कवटळून मिठी मारली. बाबा काय बेटा, मनोज पाटील जरांगी आपल्या मराठ्याचा वाघ आहे. हो सांगू, आवाज उठवता येत नसल तरी चालेल, आवाज उठवता येत नसल तर उठू नका, पण आवाज उठवणाऱ्याच्या पाठीमागे तरी खंबीरपणे उभे राहा. एवढं केलं तरी लई झालं. निदान उभे तर राहा, उभे राहिलं तरी लई झालं. आणि काय पाहिजे हो जीवनामध्ये? धर्मनीती आणि राजनीती एकत्र आली. तीन धर्मनीती आणि राजनीती माझ्या शिवाजी महाराजांनी एकत्र आली. आणि लोकांना बोललं म्हणजे कीर्तनात लय राग येतो. तुम्ही आरक्षणावर बोलता, तुम्ही राजकारणावर बोलता. अरे आता 2 दिवस झाले मी कीर्तनात माझी व्यथा मांडली, शेतकऱ्याची व्यथा मांडली आणि महाराज सरकारला आरक्षणाची व्यथा मांडली. महाराज लोक म्हणते तुम्ही आरक्षणावर बोलता, तुम्ही राजकारणावर बोलता, का बोलता? मी आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही बोलतो ना. अजून तुम्हाला सांगू का महाराज, कधी काही करा पण संघटित होण्याचा प्रयत्न करा. ऐका, एक दगड घ्या आणि तो दगड तुम्ही कुत्र्याला मारा. ट्रायल घ्या तुम्ही. एक दगड घ्या, तो दगड तुम्ही कुत्र्याला मारा, अहो कुत्र पळून जाईल. दगड घ्या, तोच दगड घ्या आणि तोच दगड मधमाशीच्या पोळीला मारा, आख्या मधमाशा तुमच्यावर अटॅक करतील आणि तुम्हाला तिथून पळून लावतील. लक्षात ठेवा, दगड तोच, मारणारा तोच. पहिला कुत्र्याला मारला, ते पळून गेलं, पण दुसरा मधमाशाच्या पोळाला मारला, त्या मधमाशाच्या पोळाने आपल्याला पळून लावलं. का? कारण त्या संघटित होतात. म्हणून संघटित राहा, इकडं तिकडं भटकू नका. संघटनाला फार गरज आहे. आणि धर्मनीती आणि राजनीती एकत्र आली मग भक्ती. भक्ती म्हणजे काय? अरे भक्तीलाही धर्मच पाहिजे ना. भक्ती नसेल, धर्म नसेल, अरे धर्माच्या रक्षणासाठी तर देवाला आणावं लागतं. मी म्हणत नाही, आमचे तुकोबराय म्हणता धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन.
त्यासाठी देवाला आणावं लागतं महाराज. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी मनोज दादा सारखे माणसे या मृत्यू लोकात येतात. धर्मनीती आणि राजनीती एकत्र आली का कार्य झालं. आणि भक्ती सुद्धा महाराज, भक्तीशिवाय काहीच होऊ शकत नाही. भक्ती असेल तर तुमचं डेफिनेटली काम झाल्याशिवाय राहणार नाही, पण भक्तीच नसेल तर काय किंमत आहे महाराज. आणि कळण त्याला, ज्याला कळलंच नाही त्याला काय उपयोग सांगा त्या महाराज. माईला कायला किती सांगा, कळलंच नाही तर आपण काय डोकं आपटायचं महाराज. काही डोकं आपटून काय काय तर इतके येडे मंगेश दादा, इतके येडे, कायला किती सांगा काहीच फरक पडत नाही. इतके येडे, किती येडे एवढं महाराज. हे अर्धवट येड आणि ते फुल येड. नीट ऐका बरं का. जा 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 दादा बस. दादा अजून कीर्तनाला बसले. मनोज दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मला वाटलं दादा गेले, मला वाटलं, म्हणलं त्यांना महाराज आराम फार अवघड आहे महाराज. मगाशी मी सांगितलं दादा हात लई सुजला हो. आणि लोक गर्दी करतात महाराज. 17 दिवस उपोषण केलं हो. तब्येत खूप वीक झालेली. एवढा सभा घेतल्या. एक सांगू तुम्हाला, लई रयती आले, लई राजकारणी येतील, पण आंतरवेली सराटीचं नाव इतिहासात नोंद होणार एवढं ध्यानात ठेवा बाबा. शपथ घेऊन सांगते तुम्हाला. मी तुम्हाला सांगते या माणसाला महाराज देवच माणूस आहे, पण आपल्या मोबाईल मध्ये प्रत्येकाने या माणसाचा फोटो ठेवा. मनोज पाटील जरांगे इतके मोठे होणार आहे का ते आपल्याला भेटणार सुद्धा नाहीत महाराज. आपल्याला भेटणार सुद्धा नाही. पण एक आहे, आपले दादा किती मोठे होऊ द्या, पण समाजाचे नाळ जोडेल एवढं ध्यानात ठेवा महाराज. आणि महाराज 17 दिवस उपोषण केलं, तब्येत वीक झाली. लई राजकारणी येतील, लई महाराज येतील आणि जातील, पण मनोज दादांनी जेवढ्या सभा घेतल्या आणि प्रत्येक गावात जेवढं मनोज दादाला प्रेम मिळालं, याच्यानंतर कोणत्या नेत्याला असं करणं अशक्य आहे महाराज. इम्पॉसिबल, होऊ शकत नाही महाराज, होऊ शकत नाही महाराज. अरे पाटी 3 लाख 3.5 लाख सगळ्यात जास्त सभा गाजली संभाजीनगरची, बीड शिवतीर्थ 3-3 आणि 4-4 वाजता, आणि जाफराबादची, बरोबर आहे की नाही गिरीबाबा. काय महाराज. आणि तेवढाच आनंद आणि तेवढाच उत्साह मनोज दादाच्या महाराज शरीरामध्ये महाराज अंगात पाहायला मिळाला. काय ताकद आहे महाराज. अरे आम्ही सकाळी वर्ष श्राद्धाच कीर्तन केलं गिरीबाबा, तर संध्याकाळी आम्हाला उमजत नाही सप्त्याच्या कीर्तनाला. संध्याकाळी सकाळी जर कीर्तन केलं, संध्याकाळी जर डबल कीर्तन असेल तर आमच्या महाराज लोकांना आम्हाला उमजत नाही. दादानं महाराज 49 सभा घेतल्या महाराज, पण तीच ताकद आणि तोच उत्साह आहे महाराज. गावात आले तरी मनोज दादा बसतच नाही हो सभेच्या ठिकाणी. मगाशी आमचे संतोष भाऊ जोगदड संभाजीनगरचे सगळे मंडळी, मला इतके फोन आले, मी विचार केला मला एवढे फोन आले तर या वाघाच्या मागे किती लोक यायला सभेत, तर मी विचारच करू शकत नाही. आणि माझे हात जोडून विनंती महाराज, या जीवनामध्ये आलात ना, आपल्याला एवढ्या महान नेता पुन्हा मिळणे नाही महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मिळाले मराठा समाजाला तर फक्त मनोज जरांगे साहेबाच्या रूपात नेता मिळाला, एवढं ध्यानात ठेवा महाराज. ऐका, आम्ही जेव्हा संभाजीनगर वरून निघलो महाराज, सगळ्या आमचे भरपूर आज DYSP SP सगळे येऊन गेले, तर साहेब तिकडे होते, ते त्यांना भेटले, निघून गेले, परत कीर्तनाला आले. आमचे मगाशी आम्ही जेव्हा संभाजीनगर वरून निघलो, पैठण आलो, तिथून मधल्या मार्गे इकडे निघलो, आमचे साहेबही आहेत, तेही नेहमी मला फोन करतात. ते म्हणे या पैठण मार्गे आले तर चहा प्यायला. मला वेळच नाही साहेब. प्रेम आहे महाराज. आपले तुळशीराम भाऊ खूप प्रेम आहे महाराज, काय फोन करीत असतात. ज्या वेळेला आम्ही आलो, मग आम्ही गिरीबाबांना फोन केला. गिरीबाबा म्हणे साहेब रोडलाच गेले, वडी गुजरीला, ती जिथं गाड्यांचं पार्किंग आहे तिथं पाहायला गेली. मी म्हणलं आराम हा विषय आहे का नाही. अहो म्हणे आराम कायचा. ते विजू भाऊला फोन केला आणि पप्पू भाऊ म्हणून कोणतरी पप्पू भाऊला फोन केला. हा त्यांना थोडं असं पडू द्या मला, बरं म्हणजे हा आनंद होईल. खूप खूप धन्यवाद. म्हणजे माझं निदान माझ्या भावाने ऐकलं. मी त्यांना म्हणलं थोडा आराम करा, कारण 14 तारखेला तुम्हाला लई लोक